नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, स्कॉप स्कॉप अंतर्गत आपल्याला माहिती भरण्याची सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला माहिती भरत असताना म्हणजे आपलं काम सोपं जावं आणि आपल्या केलेल्या कामाची टक्केवारी वाढावी, म्हणून आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की स्कॉपमध्ये लागून असलेले मुद्दे पहिलेच भरून घ्यायचे आहे. खूप सोपे आहेत हे. बघा इथे दिलेली आहे तसे प्राथमिक शाळा 1 ते 4, 1 ते 5 वसतिगृह नसलेल्या, म्हणजे ज्या शाळेमध्ये हॉस्टेल नाही आहे त्या शाळेसाठी काय 4, मुद्दा क्रमांक 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 63, 64, 65, 66, 67 आणि 73 हे मुद्दे लागू नाही आहे. आणि वसतिगृह असणाऱ्या शाळा याकरतासुद्धा इथे काही मुद्दे लागू नाही. बघा, वसतिगृह असलेल्या नसलेल्या 1 ते 5, 1 ते 7 इथे मुद्दे जे आहेत ते दिलेले आहेत. हे आपल्याला जे शासन परिपत्रक आलेलं आहे मार्च महिन्यामध्ये त्यामध्ये सर्व दिलेले आहे. आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम जे 15 मुद्दे, 11 मुद्दे, 14 मुद्दे, 10 मुद्दे जे लागू नाही आहेत ते सर्वप्रथम भरायचं आहे. म्हणजे यामुळे काय होईल माहीत आहे की आपल्या शाळेची जी टक्केवारी आहे या स्कॉपमध्ये जास्तीत जास्त दिसेल आणि आपल्याला माहिती भरताना सोपं जाईल. आता हे मुद्दे कसे भरायचे हे बघूया. याकरता आपल्याला काय करायचं आहे, जी स्कॉपची ॲप आहे, कशा प्रकारची ॲप आहे त्या ॲपमध्ये जायचं आहे. आणि ॲपमध्ये गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसेल. आता इथे बघा मला असं डायरेक्ट आलेलं आहे, तुम्हाला डायरेक्ट येणार नाही. तुम्हाला मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका, पासवर्ड टाका. प्रत्येक ठिकाणी ईमेल टाकल्यावर पुढे जा, मोबाईल टाकल्यावर पुढे जा, पासवर्ड टाकल्यावर पुढे जा. आणि नंतर मग अशा प्रकारचं काय होईल, इथे पेज उपलब्ध होईल. आणि अशा प्रकारचं पेज आल्यानंतर आपल्याला इथे स्टार्टवर क्लिक करायचं आहे. बघा, स्टार्टवर क्लिक केल्यानंतर बघा समरी दिसते. टोटल मुद्दे 128 आहे. आणि तुमचा तो म्हणजे प्रतिसाद नोंदविलेले मुद्दे 0 आहे. बघा, आणि प्रतिसाद न नोंदविलेले मुद्दे 128 आहे. आणि गुण तुम्हाला 0 आहे, कारण की सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे आपल्याला इथे असं दिसते 128 मानके आहेत. आणि बघा आता इथे सर्व मानके दिलेले आहेत त्यांनी. बघा इथे मानके स्टँडर्ड 1, 2 हे मानके आहेत. आता बघा, जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळा, म्हणजे जिथे वसतिगृह नाही आहेत, कोणती शाळा असेल, जिल्हा परिषदच्या असेल, नगर परिषदच्या असेल, खाजगी असेल, जिथं वसतिगृह नाही आहे त्या शाळेमधील कोणते मुद्दे लागू नाही आहे ते आपण इथे बघणार आहे. तर इथे बघा मुद्दा क्रमांक 4 इथे लागू नाही आहे, तो त्यावर क्लिक करतो मी. आता बघा इथे दिलेला आहे मुद्दा क्रमांक. बघा काय म्हणते मुद्दा क्रमांक 4. द स्कूल गिव्ज फ्रीडम टू द स्टुडंट ॲट द सेकंडरी लेवल टू चूज द सब्जेक्ट फॉर स्टडी. आता याचा आपण मराठीतच अर्थ पाहू, म्हणजे आपल्याला खूप सोप्या प्रकारे समजेल की हा मुद्दा आपल्यासाठी लागू आहे की नाही आहे. बघा, प्राथमिक शाळेसाठी ज्या शाळेमध्ये वसतिगृह नाही ते शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देते. हा मुद्दा लागू नाही आहे. खालतं काय करायचं, स्क्रोल करायचं आणि नॉट ॲप्लिकेबल यावर क्लिक करायचं आणि काय करायचं, सबमिट करायचं. बघा, सबमिट झाल्यानंतर हा मुद्दा पहिले लाईट पिवळ्या कलरमध्ये होता, आता हे डार्क म्हणजे इथं आता हे हिरव्या क्रमांकात आला सबमिट केल्यानंतर. आता असाच मुद्दा क्रमांक 10 आहे. बघा, मुद्दा क्रमांक 10 आहे. बघा लक्षात घ्या, ज्या शाळेमध्ये वसतिगृह नाही अशा जिल्हा परिषद शाळा, नगर परिषदच्या शाळा, खाजगी शाळा या सर्वसाठी हे मुद्दे लागू नाही. आता 10 क्रमांकाचा मुद्दा यावर मी क्लिक केलं आणि डायरेक्ट आपण मराठीमध्येच पाहू हा मुद्दा लागू का नाही, म्हणजे आपल्याला लवकर समजेल. शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि
उद्योजकीय कौशल्य विकसित करते काय? नाही करत. मग हा मुद्दा आपल्याला लागू नये. नॉट अप्लिकेबल, सबमिट झालं का? 10 झाला. 10 नंतर 11 मुद्दा तसाच आहे. बघा 11 मुद्दा तसाच आहे. बघा स्टँडर्ड म्हणजे इथं 11 मुद्दाही तसाच आहे, लागू नाही आहे. क्लिक करा. त्यामध्ये बघा सर्व प्रकारचे मुद्दे दिले आहे. काय म्हणते 11व्या मुद्द्यामध्ये? शाळा. बघा शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंगसमभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते. प्राथमिक शाळेला हा मुद्दा लागू नाही आहे. नॉट ॲप्लिकेबल, सबमिट. 12वा मुद्दा सुद्धा लागू नाही आहे. बघा 12 मुद्दा क्लिक करा. काय म्हणते 12 मुद्दा? शाळा त्याच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगाच्या माध्यमाने इंटर्नशिप, दप्तरविना शाळा व उद्योजकतेच्या संधी प्रदान करते. लागू नाही आणि सबमिट. 13 क्रमांकाचा मुद्दाही तसाच आहे. बघा काय म्हणते 13 क्रमांकाचा मुद्दा? शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते. लागू नाही आहे. नॉट अप्लिकेबल अँड सबमिट. 14 क्रमांकाचाही मुद्दा तसाच आहे, लागू नाही आहे. काय आहे याच्यामध्ये? बघा शाळा अत्याधुनिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाची संबंधित संधी प्रदान करते. IT, अटल टिकरिंग लॅब, आर्टिफिशियल म्हणजे AI, मशीन लर्निंग, 3D प्रिंटिंग, IoT तंत्रज्ञान, डेटा ॲनालिसिस, स्पेस टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यावसायिक बुद्धिमत्ता, ऑग्नोमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, रोबोटिक्स या सुविधा आपल्या शाळेमध्ये उपलब्ध नाही किंवा पुरवत नाही. नॉट ॲप्लिकेबल, सबमिट. 14 नंतर आहे 15. 15 तसंच आहे. 15मध्ये काय म्हणते? शाळा स्थानिक लोकविद्येचा प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबीबद्दल परिचय करून देते. लागू नाही आहे. या खालतं क्लिक करा, सबमिट करा. 15 नंतर 16 मुद्दा तसाच आहे, लागू नाही आहे. आता हे लागू नाही कोणासाठी लागू नाही आहे? ज्या शाळेमध्ये वसतिगृह नाहीत अशा शाळा, जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी, सर्वसाठी. 16 मुद्दा काय म्हणते? शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक, स्थानिक कलाकार, पालक, संयुक्त विषय मंडळे किंवा शेजारच्या शाळा ऑनलाईन क्लासेससह क्लब यांच्या मदतीने कोणत्याही एका कलाक्षेत्रात किंवा क्षेत्राच्या संयोजनात प्रत्येक विद्यार्थ्याला कला शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देते. लोककला, रेखाचित्र आणि चित्रकला, नृत्य, संगीत, साहित्य, कविता, थिएटर, ग्राफिक डिझायनिंग. लागू नाही मुद्दा. 16 क्रमांकाचा मुद्दा लागू नाही. क्लिक करा, खाली जा. नॉट ॲप्लिकेबल, सबमिट. बघा खूप सोपं आहे, सरळ आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 26. मुद्दा क्रमांक 26 क्लिक करा. काय म्हणते मुद्दा क्रमांक? न्यास सेसच्या जिल्हा अहवालावर आधारित कृती कार्यक्रम निर्धारित केले आहे. 26 क्रमांकाचा मुद्दा लागू नाही. नॉट ॲप्लिकेबल, सबमिट. 26 नंतर येतो एकदम 63. बघा कुठं आहे 63, यावर क्लिक करा. काय म्हणते 63? निवासी शाळेत पुरेशा खोल्या, वसतिगृहे, मनोरंजनाची जागा, शौचालय, पिण्याचे पाणी ठिकाण, वार्डन कर्मचारी निवासस्थान, अभ्यागत खोली, कपडे धुण्यासाठी खोली, धान्य कोठी, कॉमन रूम, शयनखोली, अतिरिक्त खोली उपलब्ध. लागू नाही मुद्दा. सबमिट. 63 नंतर 64.
मुलींचे वसतिगृह मासिक धर्मसुविधा लागू नाही आहे. करा क्लिक, करा सबमिट. 64 नंतर आहे 65, हाही लागू नाही आहे. जास्त वेळ गमावू नका, सबमिट करा. 65 नंतर 66 मुद्दा लागू नाही आहे, लागू नाही आहे, नॉट अप्लिकेबल, सबमिट. त्यानंतर आहे शाळा उपहारगृह 67 क्रमांक लागू नाही आहे, करा सबमिट, नॉट अप्लिकेबल अँड सबमिट. बघा, आणि 67 नंतर 73 मुद्दा आहे. 73 क्रमांकाचा मुद्दा आहे बघा, माध्यमिक शिक्षणानंतरचे शिक्षण. 73 क्रमांकाचा मुद्दा आहे, नॉट अप्लिकेबल अँड सबमिट. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या शाळेसाठी लागू नसलेले मुद्दे सर्वप्रथम भरा, म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल. आता बघा, इथे टोटल मुद्दे किती आहेत? 128. आणि रिस्पॉन्डेड म्हणजे प्रतिसाद दिलेले 15 आहे बघा. आणि मी सबमिट केलं नाही, मग त्यामुळे इथे माझा स्कोअर वगैरे आलेला नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, लागू नसलेले मुद्दे भरू शकता. प्रत्येकानुसार हॉस्टेल असलेल्या शाळांसाठी वेगळे मुद्दे आहे, 1 ते 7च्या शाळांसाठी वेगळे मुद्दे आहेत. तुम्ही त्या परिपत्रक पहा आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे माहिती भरा. धन्यवाद.